आंबेगाव तालुक्यातील आदिवासी डोंगरी भागातील पिंपरी येथे ओढ्यात अंघोळीसाठी गेलेला 17 वर्षीय दीपक सुरेश खाडे हा युवक बेपत्ता होऊन तब्बल 36 तास उलटले असून गुरुवार दिनांक 23 रोजी रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध लागलेला नाही. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या NDRF जवानांनी दिवसभर शोध मोहीम राबवली. मात्र मुसळधार पाऊस, वेगवान प्रवाह आणि अंधारामुळे शोधकार्य थांबविण्यात आले. NDRFचे पथक माघारी परतले असून शुक्रवारी सकाळी घोडेगाव पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात येणार आहे. बुधवारी सकाळी 9:30च्या सुमारास दीपक सुरेश खाडे आणि त्याचा मोठा भाऊ विकास खाडे हे पिंपरी येथील ओढ्यातील शेतीपंप बाहेर काढण्यासाठी गेले होते. मोटार बाहेर काढल्यानंतर विकास स्टार्टर आणण्यासाठी पुढे गेला. त्याचवेळी दीपकने कपडे, चप्पल आणि भ्रमणध्वनी काठावर ठेवून अंघोळीसाठी पाण्यात प्रवेश केला. बराच वेळ उलटल्यानंतरही तो परत न आल्याने विकासने शोध घेतला. मात्र दीपकचा काहीही मागमूस लागला नाही. त्यानंतर नातेवाईकांनी घोडेगाव पोलिसांना माहिती दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पवार पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर NDRFच्या जवानांनी पाचारण करण्यात आले. दिवसभर शोध मोहीम राबविण्यात आली. मात्र सततचा मुसळधार पाऊस, ओढ्यातील वेगवान प्रवाह आणि घोड नदीला आलेल्या पुरामुळे शोधकार्यात मोठे अडथळे निर्माण झाले. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत दीपकचा शोध लागला नसल्याने शोधकार्य स्थगित करण्यात आले असून शुक्रवारी सकाळी पुन्हा पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने शोध मोहीम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.